नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला व्हिडिओला वेळ न लावता व्हिडिओ सुरू करूया। तर तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले असेल की ॲन्सर की कधी येणार, कट ऑफ कधी लागणार आणि कितीच्या वरी विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार, संभाव्य 20 ते 25 मध्ये येणाऱ्या मुलाला बोलवणार की नाही बोलवणार, ह्या सगळ्या डाऊट तुमच्या आज या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत। तर चला व्हिडिओला वेळ न लावता व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, तुमच्या परीक्षा 14 फेब्रुवारीला शिपाई या पदाचा शेवटचा पेपर होता आणि तो पार पडलेला आहे। तर आता निदान ॲन्सर की कधी येणार, तर ॲन्सर की ही या महिन्याच्या एंडिंगमध्ये किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये येऊन जाईल आणि त्यानंतर निदान 8 ते 9 दिवसामध्ये लिपिक या पदाची टायपिंग स्किल पण होऊ शकते। तर चला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, लघुलेखन श्रेणी 3 कनिष्ठ लिपिक व शिपाई हमाल या पदांच्या जाहिरात आली होती। तर निवड यादीमध्ये लघुलेखनच्या 568 जागा होत्या, कनिष्ठ लिपिकच्या 2795 आणि शिपाई हमाल या पदाच्या 1266 जागा होत्या। त्यापैकी प्रतीक्षा यादी होती 146ची आहे आणि लिपिक कनिष्ठ लिपिक याची प्रतीक्षा यादी आहे 700 आणि शिपाई हमालची आहे 318। आणि महत्त्वाचं म्हणजे वेतन श्रेणी। तर लघुलेखनला वेतन किती आहे, बेसिक पेमेंट आहे 38,600 ते 1,22,800 आणि तेच जर लिपिकला म्हटलं तर 19,900 बेसिक पेमेंट ते 63,200 आणि शिपाई जर म्हटलं तर 15,000 बेसिक पेमेंट ते 47,600 एवढी बेसिक पेमेंट आहे। तर चला मित्रांनो, आता समोर बघूया काय निकष आहे ती। तर निवड यादी म्हणजे आपले लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि शिपाई याचं बघणार आहोत आपण। तर नुकतीच चाळणी परीक्षा पार पडलेली आहे आणि आता त्यांना स्किलसाठी बोलवण्यात येणार आहे। तर संगणकावर 10 मिनिटात त्यांना 300 शब्द टाईप करायचे आहे। हे याला गुण असतील 20 गुण आणि एकाच 7 विद्यार्थी बोलवण्यात येणार आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे या यादीत समाविष्ट केलेल्या शेवटच्या उमेदवारांना मिळालेल्या गुणाइतके गुण मिळणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा उमेदवारांना मराठी टंकलेखनसाठी बोलवण्यात जाईल। म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना शेवटच्या विद्यार्थ्याला 20 मार्क असतील किंवा 25 मार्क असतील तर ह्या अशा सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला टायपिंगसाठी बोलवण्यात येणार आहे। ही गोष्ट तुम्ही नोंद करून ठेवा, म्हणजे तुम्हाला घाबरायचं काही काम नाही आहे। आणि ते निकष जर शिपाईसाठी जर बघितलं, शिपाई आणि हमालसाठी जर बघितलं तर आता तुमची चाळणी परीक्षा म्हणजेच पेपर तुमचा झालेला आहे आणि तुम्हाला स्वच्छता व चापलतेसाठी एका 7 विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे। याला 50 मार्क आहेत। तर तुमची 30 मार्काची चाळणी परीक्षा होती ती पार पडलेली आहे आणि आता 10 मार्काची तुमची स्वच्छता आणि चापलते ही चाचणी होणार आहे आणि 10 मार्काची तुमची मुलाखत होणार आहे। तर मुलाखतीसाठी तुम्हाला एकाच 3 विद्यार्थीला बोलवण्यात येणार आहे आणि यात पण तुम्ही निकष काय आहे ते बघू शकता। यादीत केलेल्या शेवटच्या उमेदवारांना मिळालेल्या गुणाइतके गुण मिळवणारे एकापेक्षा जास्त उमेदवार असतील तर अशा सर्व उमेदवारांना स्वच्छता व चापलते चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे। म्हणजेच तुम्हाला 20 किंवा 21-22 मार्क असतील, 30 पैकी शेवटचा विद्यार्थी एवढ्या गुणावर असेल तर ह्या सर्व विद्यार्थ्यांना तुम्हाला स्वच्छता व चापलती चाचणीसाठी बोलवण्यात येणार आहे। ही गोष्ट तुम्ही नोंद करून ठेवा।
यामुळे तुम्हाला घाबरायचं काही काम नाही आहे. आणि लिपिकवाले तुम्ही टायपिंग स्किल चालू ठेवा. तुम्हाला कधी बी या महिन्याच्या एंडिंग किंवा मार्च महिन्याच्या सुरुवाती आठवड्यात तुमची स्किल होऊ शकते. ही गोष्ट तुम्ही नमूद करून ठेवा. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि गरजू विद्यार्थीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.